नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी सॉफ्ट पोहे कसे बनवायचे हे तुम्हाला मी सॉफ्ट पोह्यांची रेसिपी दाखवत आहे. चला तर मग आपण मी एका प्लेटमध्ये पोहे काढून घेतलेले. आता एक मोठा बाऊलवरून मी हे पोहे घेतलेले आहेत. तर चला आपण आता ही पोह्याची रेसिपी कशी करायची हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. बहुतेक जणांची पोहे हे सॉफ्ट होत नाही, त्यामुळं अशा प्रकारे जर आपण केले तर एकदम सॉफ्ट आणि सुंदर असे पोहे तयार होतात. तर बघा आता यामध्ये मी काय काय टाकणार आहे ते बघा तुम्ही. यामध्ये मी कांदा, बटाटा, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची आणि शेंगादाणे. आता माझ्याकडे कोथिंबीर काही अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळे मी कोथिंबीर घेतलेली नाही. तुम्ही कोथिंबीर पण टाका त्यामध्ये. तर बघा मैत्रिणींनो, आपण आता हे सर्व साहित्य वापरून आता सॉफ्ट पोहे कसे बनवायचे हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर चला आता मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता प्लेटमध्येच खाली आपल्याला मीठ आणि हळद या पोह्यांना लावून घ्यायचे आहे. मीठ आणि हळद आपण खालीच लावून घेतलं तर सर्व बाजूनी सारखे हळद आणि मीठ लागलं जातं पोह्यांना. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता आपण हे पोह्यांना मीठ आणि हळद लावून घेऊया. तर चला आता आपण मीठ आणि हळद लावून घेतलेले आहे, लावून घेतलं आहे व्यवस्थित. चला तर मग आपण आता फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवूया. आता या कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. पोह्यांना थोडंसं जास्तच तेल वापरायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता मी कढईमध्ये तेल टाकलं. आता तेल आपलं गरम झालं की आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. तर बघा आता आपण त्याच्यात थोडीशी मोहरी टाकून बघू आपलं तेल गरम झालं की नाही. आता आपलं पोहे तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये शेंगादाणे टाकून घेऊया. शेंगादाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर चला आपण आता हे शेंगदाणे तळून घेऊया. आता आपले शेंगदाणे तळून झाले की नंतर आपल्याला त्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा आता आपण शेंगदाणे काढून घेतलेले आहे. आता त्यामध्ये आपल्याला मी आता जिरे वापरलेले आहे. जिरे आणि मोहरी यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची टाकलेली आहे आणि सुरुवातीला आपण त्यामध्ये आता बटाटे टाकून घेतलेले आहेत. आता बटाटे शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळं आपण अगोदर बटाटे टाकून घ्यायचे. आणि आता बटाटे टाकल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून, कारण कढीपत्ता जर अगोदर टाकला तर सर्व तेल आपलं सर्व बाजूने उडतं, त्याच्यामुळं कढीपत्ता हा मी नंतरच टाकते. आणि आता यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला बटाटे, नंतर कांदा टाकायचा आणि नंतर टोमॅटो टाकायचा. आणि आता ह्याच्यामध्ये कांदा पण जास्त शिजू द्यायचा नाही. आता पटकन आपण त्यामध्ये पोहे टाकून घेऊया, कारण कांदा जास्त शिजला तर तो खूप गोड लागतो, त्याच्यामुळे मी कांदा पण अर्धवट कच्चाच ठेवते. तर बघा आता यामध्ये आपण हे पोहे कढईमध्ये आपण त्या फोडणीमध्ये भाज्यांमध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित आता हे आपण हलवून घ्यायचं. आता यामध्ये मी अर्धा चमचावरून साखर टाकलेली आहे. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया, सर्व पोह्यांमध्ये साखर. आता बघा पोह्यांमध्ये आपण साखर मिक्स केली. आता यामध्ये आपण नंतर थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा त्या पोह्यांवर आणि पोहे व्यवस्थित हलवून आपण त्याच्यावर आता 2-3 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत. आता आपलं 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया. आता झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि हे अर्धा लिंबू मी त्यामध्ये सर्व पोह्यांमध्ये पिळून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेला आहे. आता आपले पोहे रेडी झाले आहेत. मी सर्विंग प्लेटमध्ये ते शेव बरोबर सर्व केलेले आहेत. आता माझ्याकडं बारीक शेव नव्हती, नाही तर मग बारीक शेव पण आपण त्या पोह्यांवर टाकू शकतो आणि आपण अशी जाड शेव या पोह्यांबरोबर खायला पण खूप टेस्टी लागते. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.